आज आपण करणार आहोत भरली ढोबळी मिरची। त्यासाठी लागणारे साहित्य: ढोबळी मिरची, अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगादाणे, अर्धी वाटी कापून घेतलेलं खोबरं, आलं लसूण, अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ आणि थोडीशी कोथिंबीर। सुरुवातीला हिरवी ढोबळी मिरची स्वच्छ धुवून कापून घ्या। आता गॅस चालू करून त्यावर कढई तापत ठेवली। आता कढई गरम झाली आहे, त्यात आपण 2 चमचे तेल घालून घेऊ। आता तेल गरम होईपर्यंत आपण शेंगदाणा, खोबरे आणि आलं लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता आपला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला तयार झाला आहे। त्यात आपण 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा काळा मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आपले राहिलेले हरभरा डाळीचे पीठ टाकून हे सगळे मिक्स करून घेऊ। आता आपला हा मसाला छान मिक्स झालेला आहे, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण मिरचीत तो मसाला दाबून भरून घेऊ। आता आपले तेल आता आपले तेल चांगले तापलेले आहे। त्यात आपण थोडीशी मोहरी, जिरे, हिंग, थोडीशी हळद फोडणी देऊ आणि त्यात आपण भरलेल्या मिरच्या टाकून घेऊ। आता आपली ढोबळी छान परतून झालेली आहे, त्यात राहिलेला मसाला टाकून घेऊ। तो मसालाही थोडासा परतून घेऊ। आता आपला मसाला परतून झालेला आहे, त्यात आपण पाणी टाकून घेऊ। आता आपण 10 मिनिट ढोबळी मिरची वाफवून घेऊ। आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे।